काळ भैरवा, काली माते, जगदीश्वरी, पाव ग बाई, मी तुझं भूत रूप घेऊन निघालोय. यश दे. जय काळ भैरव, जय काली मा. आपण कोण? शंकर का शंकरचं भूत? मग शंकर कुठे? त्याच्यातनं जुगवलं ये भूत. शंकर नावाच्या माणसाला मारून नव्या रूपानं उगवतेला शंकर भस्म्या, मसंजोगी, भूताचं रोग भोगी, मुक्यानं गाव मागी. कधी कधी गावात भिक्षा मागायला येतो. आजी तो बोलत का नाही? अरे पोरा, त्यानं आपली एक हात दाखली आहे आणि त्या हातीत गेल्या बगार ते बोलायचं बी नाही. आजी त्याने असले इद्रुप सोंग का घेतलंय ग? अरे गावात ज्याला लागिर झालं असं. लागिर म्हणजे? अरे भूत लागलं असं ते या सोंगाला भिवून पडत. काय तुम्ही बारुडात काय ऐकलं? काय ऐकलं सांगू का? हो, भूत जबर मोठ ग बाई, झाली झडपण करू गत काही. तर ते भारुडातलं भूत आणि हे भूताचं सोंग. अरे सांगितलं ना, तर भस्म्या आहे, भूत नाही. घाबरू नका रे, घाबरू नका पोरांनो. आलास, घे बाबा थोडीशी ज्वारी घे. अरे भस्म देवा, पाहिली कुठली या जमान्यात? जे मिळेल ते घे. ज्याला तुझी खून पटली त्याचं भलं. भस्म देवा, सून पडून हाय, तिला गुण यायला हवा. भक्ताचा इलाज बी चालू हाय. ती काल रातच्याला चिंचच्या झाडाखाली उतारा बी ठेवला, पर बर, भीम्याला पाठवतो रातच्याला. तर विठ्ठल पंतांची ही 4 लेकरं, निवृत्ती, सोपानदेव, ज्ञानदेव आणि मुक्ताई, संन्याशाची म्हणून ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकलं. परंतु आपल्या ज्ञानाच्या बळावर त्यांनी सगळ्या जगाला मोहित केलं. ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद वदवले आणि संस्कृत गीता सामान्य माणसाला समजावी म्हणून तिची रचना प्राकृत भाषेत केली. त्यावेळी ज्ञानदेव तुमच्या वयाचा होता. गुरुजी, त्या काही रेडा वेद बोलला, मग आपल्या गावातला रेडा वेद का बोलत नाही?
एक अडप्या बस खाली. अरे त्या कालचा रेडा बी देव अवतारी होता असा माझा बा सांगतो. बस खाली. गणपत, तुझा प्रश्न बरोबर आहे. रेडा वेद बोलला म्हणजे तो 4 पायांचा नव्हे, 2 पायांचा माणूस रेड्यासारखे कष्ट करणारा. समजलं? तर वाळीत टाकल्यानंतर ही मुलं कष्टकऱ्यांच्या वस्तीत गेली, तिथं राहिली आणि कष्टकऱ्यांच्या मुखी वेद वदवले. तिथून पुढे त्यांच्या जीवनाचा एक वेगळा प्रवास सुरू झाला. खाली बसा रे. भस्म्या आहे भस्म्या. खाली बसा सगळे. अण्णा 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 अरे मल्हारी बाजूला हो, मला कौलं साफ करू दे. अण्णा हा. माझं एक काम आहे, सोपं आहे. बरं सांग, केलं तुझं काम, बोल. अण्णा अण्णा आपला भस्म्या काका आहे ना, त्याच्या दुर्गीला किशाला आणि बरम्याला शाळेत घ्यायला सांगा मास्तरला. बर, विचारतो उद्या मास्तरला. अण्णा अण्णा उद्याला शाळेला सुट्टी आहे इतवारची. बरं मग परवाच्याला विचारतो, मग तर झालं. हा? अरे ये मल्हारी, काय करतो इथं? चल बघू, जा अभ्यासाला बस. चल पळ. काय हो, काय म्हणत होता त्यो? गिरजे, हे मल्हारीचं काम म्हणजे गावाशी वैर. अगं मसन जोग्याची पोरं शाळेत घालायची म्हणजे गाव मारे करागत अंगावर घ्यायचं. आता का बया? ठीक, करू काहीतरी. परिषदेच्या कामाला जिल्ह्याला जातोय, तर तुम्ही चित्याला बरोबर घेऊन सगळी कामं व्यवस्थित करायची. राम राम भगत, राम राम. हा, त्याला काय झालं? भगत, ते भूताचं सोंगाचं मसनाकडे का बोट दाखवत आहे? काय म्हणणं काय आहे त्याचं? सरपंच, ते आजच सांच्याला तुम्हाला बोलावते मस्ताकडं. सांच्याला मसनात? मग त्याला बोलायला तोड नाही वय? ते आपल्या हद्दीत गेल्या बगर बोलायचं नाही. चला र. चल खाली हो आधी. देते तेवढं घे आणि चालू लाग बघू. अरे बाबा नाही म्हणू नगस. अरे सरपंच नुसतं नावाचं राज आहेत. आता गरिबी हाय नव. देते तेवढं लई होतंय बघ. आत्या हे इतकं भरून देते तरी बी नको म्हणतात. अगं याची जास्तच वंगाळ. अगं बाळतीनीच वास आलाय नव. मागितलेलं दिल्या बिगर जाणार नाही, नाही तर लेकरू घेऊन बसल. अगं मागेल तेवढं दिलं पाहिजे, नाही तर लेकरू परत देणार नाही. तोवर बाळंतिनीचे हाल हाल व्हायचे. एक तर ती येडी तरी होईल, नाही तर मरून तरी जाईल. आता हो काय करायचं? हे भस्म्या, चल चालायला लाग. घरात हवा महिन्याची बाळती नाही सांगता ते ऐकायला येत नाही भाई का? देऊ का ना खाली? घालू कबरीत लाग. चल, आज तुला काही सुद्धा मिळणार नाही. अरे बाबा त्याच्या नादी लागू नगस. हे जातलंही वंगाळ. करणी बिरणी करत्याला आणि समध्या घराचं वाटोळ करून ठेवत्या. का तू मला सोड. अरे बाबा, या पण- भस्म्याचा आज पुस्काटच करून टाकतो. माझ्या घरात येऊन मला दादागिरी दाखवतो. चल चालायला लाग. अरे पण- अरे सोड तुम्हाला दाखवतो चल त्याला बाबा, आता. या कोणी- मला चल दादागिरी बरं, दाखवतो. चल. सांगतो म्या का माफी दादा? मागते. हे इतकं घे आणि जा बाबा.
अरे जात पंचायतीचे लोक येत आहेत, हप्ता मागाया. हा दुर्गे जा बसाय घाल आणि पाणी घेऊन जा. पंच मंडळीने बसाव. शंकर, आता बसायला येईल नाही. चल आटप, बोलीप्रमाणे ठरलेली रक्कम दे. पारमान लावत बसायला येईल नाही. रात आडवी करा, चांगलं खायला करतो, कावळं आहेत. म्हणजे तुला चांगली मिळकत होतीये. होय, बरं मिळते, खरं कष्ट करावे लागतात. करणी करतोस? शाक्त पंथाला करणीची बंदी आहे. नाही जेवाडू, मी करणी करणार नाही, मी पंचायतीने मोडणार नाही. तुला इतकं कसं मिळतं? तुमच्या आशीर्वादानं कालीमाता काळभैरवाची कृपा आहे. चंडिकेला भोग चढवायला पाहिजे, मोठा प्रसाद पाहिजे. वय चढवणार आहे पुढच्या महिन्याला. रेडा तोडायचाय, आशीर्वाद यायला या. शंकर, अरे तरण्याचा म्हातारा झालो. एवढ्या कमी वेळात एवढी मिळकत कवा झाली नाही. चंडिका माता महाकालीला भोग चढवायचा, जात काशी बोलवायची म्हणजे खेळ नव्हं. पण त्याचं असं आहे, या गावाला कावळ्याचं लय त्रास आहे. एक कावळा मारला की 5 रुपये भेटतात. आता हे कावळे मोजा किती आहेत? असतील 10-15. रोज 30-35 कावळं मारायचं आणि पैसा आणायचा. हे ठराव परमत पंचाच्या मानाचं पाहिजे तर राहा. आता पुढं कवा यायचं? या की भोग चढवाया, जात कशीला बी सांगा. दुर्गी लग्नाजोगी झाली आहे. हा करू की, दुर्गेचं बी लगीन करू. तिनं तिच्या मनाजोगा नवरा निवडायला पाहिजे, आपल्या रिवाजाप्रमाणे. बर, जातो आम्ही. दुर्गे बरं मी शंभो महादेवा. चला.